नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनला म्हणते, हे काय तुम्ही निघालात? पण जायला अर्जुन म्हणतो, हो अगं, तुला उशीर झाला ना आज उठायला? अरे हो बायको, तुला खूप गाढ झोप लागली असेल ना, तुला काल तुझ्या आईची साडी दिली होती ना मी, त्यामुळे तू खूप वेळ झोपलीस आज. सायली म्हणते, अहो अहो कसलं काय, पहाटे पहाटे झोप लागली आहे मला, पहाटेपर्यंत जागी असल्यामुळे उशीर झाला उठायला. अर्जुन म्हणतो, अरे का असं का? सायली म्हणते, नाही, तुम्ही मला ती साडी दिली होती आईची ऊब वगैरे जाणावी म्हणून, पण मला काही असं जाणवलं नाही बरं का? अर्जुन म्हणतो, सायली तू ना ठरवले की ती तुझी आई नाहीये, तुला प्रयत्न पण करायचा नाहीये आईची ऊब वगैरे जाणून घेण्याचा. सायली म्हणते, अहो मी असं का करेल? नाही, मान्य आहे मला तुम्हाला हो ते उत्तर मला देता येत नाहीये, पण जे मनापासून नाही पटत ते मी नाही करणार. आता पुन्हा इकडे अस्मिता आणि तिच्या नव्याचा सीन दाखवलाय. आता हा सचिन म्हणत असतो, अगं सगळं सामान टाकलंय बघ अस्मी मी. अग ते चार्जर दे ग माझं, हे होड बॅगमध्ये ठेवतो, चार्जर दे ना अस्मी. अरे यार चार्जर दे यार. अस्मिता याच ऐकून ऐकल्यासारखं करत असते, कारण ती चिडलीये त्याच्यावर. आता तो लाडाने तिच्या जवळ जातो सचिन आणि तिला म्हणतो, काय यार अस्मी, अग तुझा हा असा चेहरा बघून तिथे दिल्लीत मला चैन पडणार आहे का? इकडे बघ ना. अगं माझी कॉन्फरन्स उरकतो आणि लगेच तुला भेटायला येतो. सॉरी यार, कॉन्फरन्स उरकतो, तुझ्यासाठी काहीतरी ज्वेलरी शॉपिंग करतो आणि मग परत येतो बघ, राईट? आता अस्मिता म्हणते, काय रे सचिन, मला वाटलं होतं तू सुट्टी घेऊन येणार, तू तर इथे जास्ती काम करतोय US पेक्षाही. सचिन म्हणतो, अगं असं काय करतेस अस्मी, आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी मी हे करतोय ना, आणि चल ब्र आता बाय कर मला स्माईल करून. आता अस्मिता म्हणते, हो बाय तर मी करेल, पण तेही एअरपोर्टवर येऊन. सचिन मी तुला एअरपोर्टवर सोडवायला येणार ब्र. आता हा जरा मनातन दचकतो, कारण याचे प्लॅनिंग जरा वेगळे आहेत, याला भेटायचे साक्षीला. आता इथे ना जरा मला डाऊट येतोय प्रेक्षकांनो, म्हणजे हा सचिन जाणून बुजून त्या साक्षीला फसवत असेल का, किंवा साक्षीला पकडत असेल, म्हणजे एखादा एजंट वगैरे असेल का? हा CIDचा एक असं सहज मनात आलं बर का, म्हणून सुचवलं. बघूयात म्हणा पुढे काय काय घडतंय, कारण तो आता बघा कसा वागतो, तो काय करतो. आता जेव हा. अस्मिता म्हणते, मी येणार आहे तुला सोडवायला. तेव्हा त्याला जरा असं धस होत मनात, आणि तो म्हणतो, अग अस्मी असं नाही करायचं, रस्ते खराब आहेत, अशा अवस्थेत मी तुला गाडीत बसू देणार नाही, अजिबात नाही. नॉट डन, नथिंग डुईंग, तू इथेच थांबायचं अस्मी, माझा आई तू थांब इथेच, असं म्हणून आता तो बळजबरी अस्मिताला यायचं नाही असंच म्हणत असतो. इकडे पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन म्हणतो, सायली तू मुद्दाम मला अपोज करतेस. त्यावर सायली अर्जुनला म्हणते, अहो कशाला अपोज वगैरे करू, मी मुद्दाम का करेल मी? अहो मी बळजबरी कसं काय आई बाबा मानू त्यांना, आणि असं कसं कोणालाही माझे आई बाबा मानू? अर्जुन म्हणतो, अरे कोणालाही म्हणजे मी दिलेल्या पुराव्यांची तुला काही कद्र नाहीये का? सायली आता काही बोलणार तेवढ्यात खालून कल्पना ताईंचा आवाज येतो, अर्जुन सायली, अरे सचिन निघाला रे. आता हे दोघेही खाली येतात, सायली आणि अर्जुन. आता इकडे अस्मिता हट्टट करत असते, येऊ देणारे सचिन मला तुला सोडवायला. सचिन नाहीच म्हणत असतो. प्रतापराव म्हणतात, काय चाललंय तुम्हा दोघांचं? सचिन म्हणतो, बघा ना डॅड, ही ऐकतच नाहीये, हिला एअरपोर्टवर मला सोडवायला यायचंय बाबा, रसत यावर किती खड्डे असतात. आणि आता अस्मिताला लाड लाड जवळ घेऊन म्हणतो, ए अस्मी, एक वेळेला मी ट्रेनने गेलो असतो ना तर तुला येऊ दिलं असतं ग माझ्यासोबत. मी असा ट्रेनमध्ये, तू मला लांबून बाय करतेस बघ ना, कसं रोमॅन्टिक वाटलं असतं ना. अर्जुन आणि सायली आता हसायला लागतात, म्हणजे याचा जोक ऐकून. पण आता सचिन म्हणतो, नॉट डन. अस्मिता म्हणते, असं काय करतोस रे, स्टेशनवरच्या रस्त्यांवर काय खड्डे नसतात का? काय कारण देतोय रे सचिन? मग लगेच कल्पनाताई म्हणतात, सचिन तुला सोडवायला आम्ही दोघे येतो. सचिन आता नाही म्हणणार तेवढ्यात अर्जुन मध ये बोलतो आणि म्हणतो,
अरे कोणीच येऊ नका, मी जातोय. सचिनला सोडवायला सचिनची इच्छा नसते की त्याला कोणी सोडवावं. तो म्हणत असतो, अरे अर्जुन असं काय करतोस, तू बिझी माणूस आहे यार, मी कॅब बुक करेल. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही रे सचिन, मी तुला सोडवायला येतोय, दट्स डन, मी येणार म्हणजे येणार आणि फायनल. सचिन आता पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणते, सचिन भाऊजी, तुम्ही यांना न्यायला सुद्धा येऊ दिलं नाही, त्यामुळे मला नाही वाटत आता हे तुमच्या ऐकतील. अर्जुन म्हणतो, येस करेक्ट, आता सचिनला नाही म्हणताच येत नाहीये, त्याला आता अर्जुन सोबत जावंच लागतं, त्यामुळे आता त्याला पर्याय शिल्लक नाहीये. कल्पनाई म्हणतात, बर सचिन चल, हॅपी जर्नी हा तुला आता. बघा हा सचिन निघालाय. अस्मिता म्हणते, पोहोचला, मला मेसेज कर नाहीतर फोन कर. सचिन म्हणतो, हो करतो आता लगेच. अर्जुन म्हणतो, झाले का तुझे इन्स्ट्रक्शन देऊन? अस्मिताई, आता निघायचं का आम्ही आता? अर्जुन सचिनला घेऊन निघालाय फायनली. आता बघा प्रेक्षकांनो, कशी चुकामुक दाखवली त्यांनी. मला वाटलं होतं की हा बघेल तरी टलिस्ट सचिनला, पण नाही, तसं झालं नाहीये. म्हणजे हे सचिन नावाचेचे क्रेक्टर अजून पुढे चालणार आहे बर का. प्रेक्षकांनो बघूयात पुढे ना, खूप काहीतरी इंटरेस्टिंग असं आपल्याला दिसणार आहे असं दिसतंय. तर फायनली सचिन आणि अर्जुन आता निघालेत एअरपोर्टवर जायला. सचिन आणि अर्जुन गेल्यानंतर सायलीबाई बेडरूममध्ये एकटीच विचार करत बसली आहे, काय करावं, हे असं किती दिवस चालणार आहे. माझ्या मनात असलेली माझ्या आईबाबांची शंका का जात नाहीये, मला कुठल्या प्रश्नाची उत्तर का मिळत नाहीयेत, काय करू आता? सायलीला काही उमजेना, काय करावं काय नाही. आता ती ठरवते, नाही आता असं हरून चालणार नाहीये. मला मधुभाऊ सांगतात तसं लढावं लागणार आहे. ही मैनावती आणि सदाशिव यांची केस असती तर यांनी काय बरं केलं असतं. आता सायली अर्जुनप्रमाणे विचार करायला लागते आणि मनाशीच बडबडते, अर्जुन सारखी केसच्या सर्व बाजूने विचार करायला हवा, कुठलीही चूक आता करता कामा नये, कुठला धागा सत्यापर्यंत घेऊन जाईल हे सांगता येत नसतं. आता ती स्वतःला अर्जुन समजते आणि मग आयडियाची कल्पना लढवते. आता तिला अचानक आश्रम केस आठवते आणि आश्रम केसमध्ये अर्जुनने कसं तपास लावला होता आश्रमात जाऊन, ते तिला आठवतं आणि आता ती मनाशी असं ठरवते की आता मैनावती आणि सदाशिवच्या घरी जायचं आणि तिथे काही प्रूफ मिळतात का ते बघायचं. आणि प्रेक्षकांनो, पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलं बर का. आता सायली तिकडे जातेच आणि तिच्यासोबत अर्जुन सुद्धा, पण इथे प्रिया आणि मैनावती दोघी पाठलाग करतात. यांच्या म्हणजे मैनावतीला माहीत नाहीये बर का अर्जुन सायली तिच्या घरी गेलेत. पण मजा येणार आहे पुढचा एपिसोड बघायला. सायलीला आता आली कल्पना. सायली आता अर्जुनचा खोटो जवळ घेते आणि अर्जुनला म्हणते, ते आठवत ना तिला आश्रमात कसा तपास केला होता अर्जुनने, म्हणून तिला त्यावरून कल्पना सुचली आहे. ती आता त्याचा खोटो घेते आणि त्या खोटोला अशी लांबून पप्पी देते आणि म्हणते, मला तुम्ही कितीही भांडलात ना तरी तुम्हीच मदत करणार आहात मला. तुम्ही मधुभाऊंची केस सोडवायला आश्रमात गेला होतात ना, तसंच आता मलाही मैनावती आणि सदाशिवच्या घरी जावंच लागेल. पण त्यांच्या घराची किल्ली मी कशी मिळवू? सायली आता जरा विचार करायला लागते आणि तिला पटकन काहीतरी आठवतं आणि ती डायरेक्ट स्वयंपाक घरात येते. पळत सायली विमलला म्हणते, विमलताई मला तू पण रवा द्या बरं काढून. विमल म्हणते, हो देते ना सायली. आता मैनावतीसाठी शिरा करते बर का. विमल विचारते, काय बनवता सायली? ताई सायली म्हणते, अहो विमलताई शिरा बनवते, बोलवता का आईला? मग विमल म्हणते, हो बोलवते ना. आता मैनावतीला बोलवल्या बर का या विमलने. सायली मुद्दाम हे करतीये कारण मैनावती इंगेज राहिली पाहिजे म्हणून. आता मैनावती येते आणि म्हणते, काय सायले बोलवलं का तू? सायली म्हणते, आई बघ तुझ्यासाठी काय केलं, ड्रायफ्रूट घातलेला शिरा. मैनावती अखाच्या अखा बाऊल हातात घेऊन म्हणते, अगो बाई सायले गुणाची ग बाई, तुला कसं कळलं ग मला शिरा खायचा ते? सायली म्हणते, आगाई कळलं, तू आता बस निवांत बस आणि हा शिरा संपव. मैना म्हणते, हो चालेल संपवते.
पण सायले शियासोबत घोटभर चहा देते का ओ विमलताई, थोडं जास्तीची साखर आणि आलं टाकून. चहा करता का विमल म्हणते हो करते ना. सायली म्हणते अहो विमलताई, आईला आणखीन शिरा लागला तर बनवून द्या. मैना म्हणते अग सायले, एवढा पुरे झाला ओ विमलताई, चहा कराना. विमल म्हणते बर करते. हा चहा मैनावती, आता तो शिरा गपागप खात असते, कधी मिळालं नाही ना बिचारीला. तर असो, आता इकडे अर्जुन आणि सचिन दोघे कारमध्ये दाखवलेत आणि एकमेकांशी काहीतरी आपली इकडच तिकडच बोलतायत. म्हणजे ते आवाज नाही ऐकवला आपल्याला, नुसते इथे म्युझिक ऐकवलं आणि ते एकमेकांशी बोलतात असे त्यांचे हावभाव दाखवले. इकडे साक्षी दिसते अचानक सचिनला रस्त्यात आणि मग तो अलीकडेच गाडी थांबवायला लावतो अर्जुनला आणि म्हणतो थांब 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 अर्जुन, इथेच थांब. अर्जुन म्हणतो काय रे सचिन, काय झालं? सचिन म्हणतो अरे यार अर्जुन, तू इथेच थांबव ना, मी इथून कॅबनी जाईल रे आता. अर्जुन म्हणतो ए बाबा नाही रे नाही, अस्मिताई माझा जीव घेईल मी असं केलं तर. सचिन म्हणतो काय यार अर्जुन, तू अस्मिला कधीपासून एवढा सिरियस घ्यायला लागलाय आणि ती हट्ट करते म्हणून तू माझ्यासोबत एवढा दूर कशाला येतोयस? तू बिझी माणूस आहे यार. अर्जुन म्हणतो काहीतरीच काय सचिन, अरे माझ्या जिजूसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. सचिन म्हणतो नको रे, खरंच गरज नाहीये. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन. अर्जुन आता फोनवर कोणाशी तरी बोलतो आणि म्हणतो हो का, दाखवतच नाहीत. आता सायलीची गडबड दाखवली बर का त्यांनी. सायली आपली लगबग येते, तिला मध्येच ठेस पण लागते, पण ती ठेस लागली तरी पण ती लगेच अशी उठून उभी राहते, किल्ली हातात घेते. प्रिया आपली सारखी तिची गंमत पाहतीये. सायली आता बेडरूममध्ये जाते, तिची पर्स घेते, मोबाईल घेते आणि निघते. प्रिया आता बघा कशी सायलीच्या पाठीमागे करत असते नेहमीप्रमाणे. सायली आता अर्जुनला फोन करते आणि अर्जुनने फोन स्पीकरवर ठेव. सायली म्हणते अहो कुठे आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो अगं मी आता घरी येतोय, अगं दमलोय जरा. सायली अर्जुनला म्हणते थांबा थांबा, तिकडेच थांबा, आपल्याला एका ठिकाणी जायचंय. अर्जुन म्हणतो अग असं काय करते सायली, मी आज ना जरा दमल्यासारखं फील करतोय, मी आराम करतो घरी येऊन. सायली म्हणते नंतर करा ना आराम. मी म्हणते तिथे आज तुम्हाला यावंच लागेल. अर्जुन म्हणतो अगं कुठे जायचं आपल्याला, कुठे कोणाच्या घरी जायचंय का? सायली म्हणते सांगते ना तुम्हाला भेटल्यावर. अर्जुन म्हणतो अग ऐक तरी बायको. सायली आता फोन ठेवून देते आणि लगेच निघते लगबगीने. आता या प्रियाला लगेच आठवत सुद्धा म्हणजे यांच्या घरात सगळे म्हणजे अर्जुन सहित सगळे मंद आहेत. एकटी प्रिया सोडली तर प्रेक्षकांनो प्रियाला लगे हिंट पण मिळाली. प्रिया विचार करते कोणाच्या तरी घरी जायचे सायलीला, म्हणजे आता तिला मगाशीचा सीन आठवतो. सायली गेस्ट रूम मधून बाहेर पडली होती आणि तिच्या हातात किल्ली होती, म्हणजे सदा आणि मैनाच्या घराची किल्ली सायलीच्या हातात असेल काय? अरे बापरे, म्हणजे अर्जुन सायली त्या सदा मैनाच्या घरात जाऊन तपासणी करतील का? बापरे. सायली अर्जुन तिकडे गेले तर त्यांना कळेल की मी त्यांची पोरगी येते. नको मला काहीतरी करायला हवं विचार करते प्रिया असा आणि लगेच मैनाव तिच्या समोर येते. आता तिला उमजेना डायरेक्ट. मैनाला कसं सांगावं की सायली तुझ्या घरी चालली आहे सगळं चेक करायला. मैना आपली मस्त शियावर ताव मारत असते. प्रिया आता दातोट खाते आणि मनात विचार करते अरे यार काय खदाड्या आरीबाई, तिकडे ते अर्जुन सायली हिच्या घरात घुसताय बाई, अग बस कर, अग थांबव त्यांना. आता प्रिया हे सगळं मनातल्या मनात बोलते बर का आणि दातोट खाऊन म्हणते काय हो अजून नका शिरा? आता मैनावती म्हणते तू बनवलाय का नाही ना? आली मोठी आईजीच्या जीवावर बाईजी, उदार चल तिकडे सरक असं म्हणते आणि बाजूला सरकते. बर आता बघा इथे मला एक मोठा प्रश्न पडलाय. मैनाच्या समोर प्रियाला मोबाईल दिसलाय. बरं प्रियाला मैनाचा मोबाईल नंबर पण माहिती झालाय आणि प्रियाने त्या मोबाईलवर फोन पण केलाय. मैना तर सायलीला म्हणत होते ना की मला फोन घेऊन दे, कदाचित सदाशिवचा फोन असावा. असो आपणच आपले काहीतरी तर्कवितर्क लावायचे
आता प्रिया बेडरूम मध्ये जाते आणि मैनाला तिच्या मोबाईलवर फोन लावते. सॉरी बाहेर जाते. बर का प्रिया घराच्या आणि फोन लावते मैनाला. मैना विचार करते कोणता नंबर आहे बाई हा. आता बाई हिच्या बाबाने केला लागताय फोन मला. हॅलो असं म्हणून ती फोन उचलते. इकडे प्रिया म्हणते ए मम्मी मम्मी मी टीना बोलते. आता तिकडन ही मैनावती म्हणते टीने अग तुझं नाव कस काय आलं नाही याच्यावर कुठून फोन केलाय तू. प्रिया म्हणते अग मम्मी ते इम्पॉर्टंट नाहीये. तुला माहिती आहे का मी घराकडे गेले होते तेव्हा पाहिलं तर दार उघड होत घराचं. अगं मम्मी घरात गुंड शिरलेत ग. मैनावती घाबरून म्हणते काय सांगते. मैनावती आता घाबरली बर का. प्रिया म्हणते मम्मी मी काय खोट बोलेल का तुझ्याशी लगेच. मैना म्हणते टोळे अगं तू पाहिलं होतं ना घर उघडे मग आत मंदी कशाला गेली नाहीस तू. प्रिया तिकडन म्हणते अगं मम्मी सोनाली ताईने पैसे उधार घेतले होते ना वसूल करायला गुंड आले असतील तर मी कशाला मध्ये पडू. मैना म्हणते अर देवा कर्मा टीने जाय बर तू तिथे लगेच. प्रिया म्हणते मम्मी अगं मम्मी तू जाय मी नाही जात. तू जाय एकही गोष्ट तुला जागेवर मिळणार नाही. बरं ए मम्मी जाय लवकर. लगेच नाही गेलीस तर दुकान बी गेलं आणि घर बी गेलं. प्रिया अगदी मस्त त्या भाषेत बोलते बर का. तिच्या भारी वाटलं प्रेक्षकांनो प्रियाचं बोलणं. जणू काही प्रिया अगदी तिच्या आईला एक रूप आहे असं फील होत होतं. आता मैनावती काही बोलणार तेवढ्यात प्रिया फोन कट करते. आता प्रियाला माहीत होतं की मैनावती तिची मदत नक्की घेईल लवकर पोहोचण्यासाठी म्हणून मुद्दाम प्रिया तिथेच गुटमळत असणार. पण हे त्यांनी आज नाही दाखवलं ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळ. फोन ठेवल्या ठेवल्या मैना विचार करते अरे देवा आता हे गुंड घुसले म्हणजे माझं घर माझे भांडे कुंडे सगळे जातील का काय. पण मी कशी जाऊ घरी. माझ्याकडे तर पैसे पण नाहीये. अरे प्रेक्षकांनो हिच्याकडे केवढे पैसेत काय पेकते. मैनावती आता तर तिने पैसे घेतले ना अर्जुनकडून. 1000 रुपये रिक्षान जायला असे किती पैसे लागणार होते. मैनावतीला टेन्शन आलंय कारण तिच्याकडे पैसे नाहीये. कशी जाईल ती घरी म्हणून. आता पुढे बघा. इकडे सायली बसली. बाबा अर्जुनच्या गाडीत बसल्या बसल्या दोघांचे पण भांडण सुरू झाले. सायली म्हणते चला. अर्जुन म्हणतो कुठे जायचं. सायली लागते भांडायला आणि म्हणते अहो असे काय करता. मी जेव्हा गाडीत बसते तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारते का कुठे जायचं काय जायचं. तुम्ही असे का करता हो. अर्जुन म्हणतो अग बाई मी डोळे मिटून आलो असतो तुझ्यासोबत पण बायको. अगं गाडी कोणाला चालवायची आहे मला ना. आणि बायको डोळे मिटून कशी गाडी चालवू. कुठल्या रस्त्याने जायचं कुठे जायचंय हे मला कळलं पाहिजे ना. गाडी चालवायला. सायली म्हणते आपल्याला माझ्या आई बाबांच्या घरी जायचंय. अर्जुन म्हणतो का कशाला. सायली म्हणते असं काय करताय हो. त्यांनी आपल्याला चुकीचा पत्ता दिला. मुद्दाम चुकीच्या ठिकाणी पाठवलं. आपण तिथे जाऊन शोधाशोध करायला नको का. काय भानगड आहे ते. अर्जुन म्हणतो अगं पण सायली म्हणते तुम्ही येणार आहात का. त्या दिवशी सारखी जाऊ मी चालत चालत. मला माहिती आहे श्रद्धा टेलचा पत्ता. आता लगेच अर्जुन म्हणतो बाबा बर बाई रागव नको. पण तिथे जाऊन तू काय करणार आहेस. म्हणजे तिथे जाऊन त्यांच्या घराच्या कुलपेला आपण हाय हॅलो करणार आहोत का. आपल्याला काय माहिती घराची किल्ली आहे का आपल्याकडे. आता सायली लगेच किल्लीचा गुच्छा दाखवते अर्जुनला. अर्जुन एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणतो अग सायली त्यांच्या घराची किल्ली तुझ्याकडे कशी. आता सायलीने अर्जुनला पटापट सांगितलं जे आपल्याला ऐकवलं नाहीये. ऑलरेडी भरपूर डायलॉग होते आज मालिकेत प्रेक्षकांनो. सायली आता पटपट अर्जुनला सांगते आणि अर्जुनला कळतं की सायलीने ती किल्ली कशी हस्तगत केली आहे. अर्जुन म्हणतो बापरे बरं सायली 2 ओ क्या बात है. माझ्या तर लक्षातही आलं नसतं ग सायली. तू तर हे सगळं प्लॅन करून मोकळी झालीस. सायली म्हणते बरं चला निघायचं ना आता. आणि सायली अर्जुन गाडीचा बेल्ट लावून निघालेत आणि एपिसोड इथे फायनली संपलाय. आता पुढच्या भागात खूप मजा येणार आहे बघायला. मैनावती आणि ही प्रिया दोघीही सायली
आणि अर्जुनचा पाठलाग करतात. मैनावती म्हणते, ए बाई, लवकर लवकर चालव ना, बैलगाडी आहे का आता? अर्जुन घराच्या बाहेर आल्यावर आधी सायलीला विचारतो, इथे आल्या आल्या तुला काही आठवत का सायली? सायली त्याला चक्क नाही असं म्हणते. आणि अर्जुन, सायली आज जातात. इकडे प्रियाची गाडी बंद पडते रस्त्यात म्हणून ती रिक्षा धरते आणि सांगते की श्रद्धा टेलर थिएटरच्या मागे जायच. दोघीही या मायलेकी म्हणजे ख्या सख्या मायलेकी निघाल्यात रिक्षात. अर्जुन सायलीचा पाठलाग करताय. सायलीला आता तिथे डायरीमध्ये बबली असं नाव सापडत आणि खाली एक लँडलाईन नंबर सापडतो. आता अर्जुन आणि सायली तो लँडलाईन नंबर डायल करायला लागतात. आणि इकडे मैनावती आणि प्रिया पोहोचतात. काय वाटत प्रेक्षकांनो, मैनावती आणि प्रिया अर्जुन सायलीच्या समोर येतील का? आणि प्रिया तिथे आल्यामुळे अर्जुनला काही शंका येईल का? आता येईल की नाही ते काही सांगता येत नाही. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.